आबा आता आलं इकाय जाणार आहेत साफ करून घेऊन जाते ते इकायला. बघू किती रुपये इकते दादा. बघा 70 रुपये इकून 70 रुपये आले. विकलं काय? 70 रुपयामध्ये जर तासभर थांबून तेवढे इकून आले. काय होईल ते होईल, 70 काय रुपयाचा करणार घरी आलंय बसून. विकलं. थोडं तर थोडं हालचाल करतात म्हणून त्यांचा हातपाय चालतात अजून. नाही तर एकदमच घरी चहा बसले बनवला आहे असते. ना. तेवढेच पैसे कमवून तेवढा त्यांना आनंद होतो, तेवढाच थोडाफार तरी कमवल्यामुळं. बरं आहे. त्यांना बोला येत नाही तरी पण आपलं काय ना काय करत असतो. हो किती विकल्याचा विचार त्यांना. किती झालं? चहा प्यायला बोलायला लागले. इकडे काय आता काय लोक जरा तुम्हाला पाठवलं बसतो जरा 2 वर्षात आमच्या आत्या आली भेटायला आम्हाला. नाही कोणाला म्हणलं. आता आणि त्यांनाच बघू वाटतं मला. एवढ्या लांब जाऊ कशी, अजून एवढं दुःख केलंय तरी मला असं वाटतं लेकराच्या वेळेस जाऊन बघून यावे पोरं तिला सगळ्याला. काय करायचं आणि काय. एवढं ते त्यांना इकडं बोलायचं का आता नाही. मी त्यांना कालवा केला की मी गेली निघून त्या मेडिकलमध्ये जाऊन सांगितलं आमच्या आईमध्ये गेली आमच्या आम्ही मी किती धरून बसली का मला म्हणले आई म्हणून भांडणं लागते आमच्या घरात. मासं आणलं होतं त्या हिरकांनी मासं तिने तळत होती. संध्याकाळी नाही केली तिने सकाळपर्यंत तळायला लागली. मग संध्याकाळी तळत होती. संध्याकाळी तळत होती. ते तरी जोड कुठं स्वतःच्या इथं ते बारकं गाबडं कुठं छान आहे ते. काय पैसे काढू देतात केलं म्हणलं केलं कसं म्हणायचं केलंच म्हणायचं. एकाकडं 8,000 आहेत कोणाकडं? या येसाबरोच्या पोराकडे. एकाकडं 5,000 आहेत. कोणाकडं? इजाचं मागाय नको आहे. बिडे पोट वाढ पैसा आला की पेतं हे करतं डांगडून करायचं घरातली करा. मग आजीने पावसात गेल्या महिन्यात पाऊस किती होता, तसल्या पावसात पिशवी भरली. मला म्हणलं रांड तुझ्यामुळं तर आमचा बाप गेला. त्याला माहितीच नव्हतं आज्या घरात आहे. म्हणला भाडं मी भरतोय, माहिती घरात मी आणून टाकतोय, तुमचा राहायचा संबंध नाही. आता बाहेर निघायचं नाही तर जीवच घेईन म्हणतात. भरली बियाकमध्ये कापड तसल्या पावसात गेला आणि रस्त्याने हिंडते. रग आणून हातारतो कुठं रस्त्यावर स्वती बी त्याच्या मागं लई जीव म्हणजे रात्रीपर्यंत. आणि मग बाबाला फोन केला, हळद बॅग घेऊन जा.
आणि दारू कर आणि हळूच येऊन पाठ 3 वाजता झोपले जाऊन राहिले तर नाही बोलला मी माझ्या तेवढ्या पोर मला दुखवत नाही आणि तेवढंच चांगलं आहे नाही तर कोणी